मी जेव्हा कॉलेजला जात होतो तेव्हा मला हॉस्टेलवर राहू वाटत होतं, पण आता मी जेव्हा हॉस्टेलला आहो तर मला कॉलेजला जाऊ वाटत आहे. आपल्या जीवनात मुळात तसं आहे की जेव्हा आपल्यापाशी काही असलं त्याची आपल्याला जाणीव राहत नाही आणि जेव्हा नसते तेव्हा जाणीव. तर नमस्कार मित्रांनो, मी समाधान बुजाडे, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, आणि तुमचं स्वागत आहे माझ्या या तडकत्या भडकत्या ब्लॉग मध्ये. पुण्यातनी राहून पण लाईफ कशी झंडवावत असते हे मला इथं राहिल्यावर समजलं. जवळपास 4-5 दिवस झाले आहे, मेज बंद आहे म्हणून कांदा बी रडवत आहे. आणि बाबा हे काय घर नाही जे आई आपल्याला ताट वाढून देईल, स्वतः बनवून स्वतःच खा लागते. आता पुण्यात राहून पण काय फायदा जे आयुष्याला पहिलेच घोडे लागून. मला असं वाटतं की मला काम भेटावं, मी काहीतरी करावं, पण इथे कामाच्या जागेवर मला फक्त भात शिजवायचं काम पडत आहे. असं नाही की स्ट्रगल मी एकटंच करत आहो, स्ट्रगल तर सगळेच करत आहे, पण माझ्यासारखं स्ट्रगल मला नाही वाटत कोणी करत असेल. म्हणून 400 फॉलोअर कंप्लीट झाले होते म्हणून स्टोरी टाकली, आणि जशी स्टोरी टाकली 2 फॉलोअर कमी झाले. आता असं पाहून तर माणसाच्या पोटातली भूक पण मरून जाते. माझे तर रूममेट पण एवढे दलिंदर आहे, त्यांना जर मला जेवण द्यायचं नको जेव बसवा ना कोपऱ्यात. आता कोपऱ्यात बसून का कोणाची आठवण काढू जे माझ्या आयुष्यात मी आहेच नाही. ते असू द्या, जेवण इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेवण वगैरे केला आणि लागलो आम्ही संध्याकाळच्या तयारीसाठी. यांच्या दिवसाची तर वेतच वेगळी असते, यांचं नॉनव्हेज तर कधी पण बनेल काय सांगता येत नाही. म्हणून मी दही आणि आपल्यासाठी थोडेसे राईस आणले, आणि तेवढ्यात आईचा फोन आला, भातच खात राहते का म्हणे, काहीतरी बनवून बी खाय. अगं आई तुला नाही माहिती तर कसं काय चालू आहे ते, माझी आई तर खूप बुळी आहे. भेटू नंतरच्या व्लॉगमध्ये मित्रांनो, बाय बाय, सी यू, टाटा.